सकाळ. कसं काय मंडळी? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी प्रतीक्षा. मी ओवी. शुभ सकाळ माऊलीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आपली मॉर्निंग झालेली आहे, म्हणजे ना आपला तुमच्यासोबत आज भरपूर दिवसांनी असं वाटत आहे मला की मी म्हणजे ना ब्लॉग स्टार्ट करते आहे सुरुवातीपासून. तर चला आता आज ही वेळ खूप काही कमी आहे. आज आहे सॅटर्डे आणि आज भरपूर असे कामं राहणार आहे, कारण आज सुद्धा शेतात जायचं होतं. तरी पण यांना म्हटलं की काय आहे ते तुम्ही आता सांभाळा, कारण भेंडी थोडीशी तोडायचीच होती. चवडा जास्त आहे, भेंडी कमी आहे, तर त्यामुळे ते एकटे गेले. आणि आता जो झालेला आहे माझा पूर्ण स्वयंपाक झालेला आहे आणि आता सगळे म्हणजे राहिलेले जे आपल्या अलमाऱ्या वगैरे होत्या, डब्बे साफ करायचे होते, क्लिनिंग, तर ते आता करून घेते. कारण की तर उद्या आपल्या घरी स्पेशल पाहुणे येणार आहे, ते म्हणजे कोण, तर कंटिन्यू नेक्स्ट ब्लॉग नक्की बघा. तर चला मग आता आपण कामाला लागूया. ओके. सकाळचं माझं रुटीन आहे ते आटोपल्यानंतर मी हे बाकीचे आपलं वेळात वेळ कामं काढून करायला घेतलेली आहे. आणि त्यानंतर राव गेले शेतामध्ये आणि हे जे डबे आहेत ते रात्री काढून ठेवले आणि आता ते मी बाहेर नेत आहे. हे बघा, यावर मी पॉलिथिन लावते झाकणाला, जेणे की असं चिकटपणा येते धुळाचा. आणि हे सजावटचे डबे आहे, तर त्यामुळे मी याला पॉलिथिन आवर्जून लावते. खालच्या डब्यांना नाही लावत, कारण ते वर्षातून 3-4दा घासणं होते, म्हणजे रिकामं झालं की घासायला काढलं असं माझं चालू असते. आणि जे वरचे डबे असते त्यांना काही जास्ती वगैरे हात लागत नाही, किंवा कधीतरी लागणाऱ्या वस्तूच आपण त्या डब्यामध्ये ठेवतो, कारण वर हात जाते म्हणून. आणि हा जो डब्बा आहे तो तुरीची डाळ आहे. तर हे जे पॅकेट आहे, जेणे की कोणते कीड लागायला नाही पाहिजे त्यासाठी म्हणून, तर एक पॅकेट मी त्यामध्ये टाकलं आणि नंतर तांदळामध्ये आणि एक गव्हामध्ये असे मी टाकून ठेवते. आणि इकडे हे जे यामधले डबे आहे, तर अर्धे डबे तर यामधले घासून होते, तर 1-2 डबे थोडे धूळ जास्तच होता ते पूर्ण घासायला काढले. आणि 1-2 डबे जे चांगलेच होते ते ठेवले, कारण प्रगतीच्या लग्नाच्या आधी मला ही क्लिनिंग करायची होती. माहिती नव्हतं एका असं लग्नच जोडेल म्हणून. आणि त्यानंतर घरी जाऊन पापड चिप्स जे वगैरे मी केले, तर ते इकडे आणल्यानंतर घासून वगैरे शेवळ्या गियामध्ये भरल्या होत्या. त्यानंतर तेवढी काही त्रास झाला नाही, 2-4 डबे घासण्यापुरतं तेवढं कमीच झालं. आणि त्यानंतर यामधला जो किराणा होता तो मी इकडे भरून घेतला. आणि जे मी डबे आधी घासले होते त्याचे झाकणं वगैरे धुवायला घेते, कारण की 15 दिवसात चक्की असल्यामुळे जशान तसा धूळ बसतेच. आणि 15-1 महिन्यातून जरी घासत नाही तरी पण या डब्यावरून कोरडा कपडा फिरवावाच लागते. आणि माझ्या मुलांना दोघांना पण या कामं करायला लावते, कारण जे छोटे छोटे कामं करते आणि त्याच्यातून मुलं खूप काही अनुभव घेतात आणि शिकतात. पण सगळ्यांना असं वाटत असेल की तू मुलांना का बरं कामं करायला लावते, तर मला तरी असं वाटते की आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये जो कोणी पार्टनर येणार आहे, तर तो त्याला आपल्या मुलांपासून त्यांना त्रास व्हायला नको, किंवा आपल्या मुलांना सुद्धा त्रास व्हायला नको, मला असं वाटते. म्हणून मुलींना कामाची तेवढी गरज नाही तेवढी मुलांना कामाची गरज असते. का तर मुली आपल्या आईच्या अवतीभोवतालच फिरतात, म्हणजे घरामध्ये ते असतात, लक्ष असतात, पाहण्यातून ते मुली शिकतात. पण मुलं शिकत नाही. मुलं जेवढे जास्त होत राहते ते घराच्या बाहेर. म्हणून मुलं किंवा मुलींमध्ये भेदभाव न करता दोघांनाही सारखे कामं करायला पाहिजे, मला तरी असं वाटते. तुम्हाला नक्की काय वाटते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. या कोपऱ्यामध्ये मला ठेवायची होती ते फ्रीज, विचार केला ठेवण्याचा, पण लक्षात आलं की हे जे इकडे 2 पिंप आणि किंवा तेलाचा पिपा आहे तो मला व्यवस्थित काढता येणार नाही. लक्षात आलं की नाही, इथे जे मशीन आहे तेच मशीन आपण ठेवू शकतो आणि फ्रीज एका साईडला तर तिथेच राहू दे. तर आता इकडे सगळे भांडे घासून झालेत आणि इकडे मी म्हातारी दिसत असेल, म्हणजे केसावर पांढरं दिसत आहे, जे की तुरी होत्या त्या भरडल्या होत्या, तर त्या गाळायच्या होत्या आणि शनिवारवरची वाट पाहत होते मी. तर आता आज त्या तुरी गाळून घेतल्या वगैरे, म्हणून इकडे पूर्ण आंघोळीच्या पहिले झालेलं बरं राहते, म्हणून इकडे पूर्ण पांढरी पांढरी झाली. आणि इकडे दानिश ओवीला काम दिलेलं आहे. कोणतं काम दिलं? कांदे साफ करायचं. हे कांदे काळपट दिसत आहे, कारण जसे कापले तसेच ठेवले, मातीचे वगैरे होते. तर लाल पण आहे तिथे, भरे पण आहे, हो का नाही? लाल पांढरे दोन्ही आहे ना. आणि इकडे हे बघा, आता हे पांढरे दिसत आहे याच्यासाठी, कारण वरचं हे जे खराब झालेलं जे कातड असतं वरचं साईड ते निघालं, हो ना ओवी? बघा आता ते काळे दिसत आहे आणि हे पांढरे दिसत आहे. तर चला करा पटापट साफ करा. मी पण आता आंघोळ करून घेते आणि नंतर मी पण यांच्यापाशी बसते. तोपर्यंत इकडे TV वगैरे चालू आहे, TV पाहत दोघं पण हे कामं करत आहे. आणि इकडे पूर्ण धने वाळू टाकलेले आहे. तिकडे कुरुड्या, धावपोळे, डाळ वगैरे, थोडीशी ज्वारी आहे ती वाळू टाकली. आणि इकडे डबे पूर्ण घासून घेतले. इकडे भांडे. आता मम्मीचे कांदे साफ करून झाले, आता इथे टाकून दिले डबल.
इकडे कच्चा झालाय. इकडे पूर्ण कचरा. इकडे मम्मी हे करत आहे, कांदे पकवत आहे. तो लाईक करा, सबस्क्राईब करा. मला नाही माहित आहे सबस्क्राईब. सॉरी. तर इकडे ओवीची कॉमेडी ऐकली असेल तुम्ही आणि एखादी ब्लॉग पण करायचा नसेल ना तरी पण ही पोरगी माझं पाहून आपला फोन घेऊन अशीच बडबडत असते. तर एवढी पण जागा नंतर आम्ही पूर्ण दिवसभर एवढे कांदे साफ केले. त्यानंतर पुन्हा एवढी जागा पुसून घेतली. पुसल्यानंतर फॅनने वाढली आणि आता मी हे जे कांदे पुन्हा इथे टाकलेले आहे, कारण इथेच टाकावं लागेल, दुसरी कोणीकडे जागा आहे नाही. आणि त्यानंतर पूर्ण व्यवस्थित कांदे लावले. जे छोटे कांदे आहे साईडला ते पूर्ण टोपल्यात भरून ठेवले, कारण की उद्याचे आपल्या घरी उद्या एक कार्यक्रम असल्यामुळे पसारा जेवढा आवरता येईल तेवढा आवरण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यानंतर हे जे धने वगैरे आहे 2-3 वर्ष झाले या धन्याला, तर आता एवढे धने आहे 5 पाहिला असेल अंदाजी तरी. तर ही थोडे पडत म्हणजे पीठ पडत असल्यासारखं वाटलं मला, म्हणून इकडे थोडे उन्हामध्ये ठेवले आणि त्यानंतर गाळून घेतले मी हे आणि घरीच पीठ करून घेणार याचं. आणि त्यानंतर इथे हे जे सोपे आहे तर हे सोपे पण मी धुवून पुसून घेतले होते, धुतले नव्हते, पुसून घेतले होते. आणि त्यानंतर जे पिलोचं जे चादरच होती आपली याची, एक चादर 2 कट करून मी दोन्ही सोप्याच्या गादीला लावली होती. तर ते सुद्धा धुवून छान आपली नीळमध्ये टाकून छान इकडे क्लीन करून हातरून घेतली त्यावर. आणि जे आपले डबे होते ते सुद्धा मी इकडे जशान तशी ठेवायला घेतली. इकडे पेपर वगैरे पुसून घेतले, कडप्पे पेपर वगैरे टाकले. त्यानंतर किराणा जो काढलेला होता तिथं होता म्हणून ते बरं पडलं की इथला जो डब्बा आहे, म्हणजे कसं आपण कमी डबे काढतो ना, तर तेव्हा लक्षात येते की नाही या डब्बा इथे जागा आहे. जेव्हा आपण दिवाळीमध्ये पूर्ण क्लिनिंग करतो तर थोडंसं आपलं गजबजतो किंवा इकडचं तिकडं होतं की इथे कोणता डबा असेल, तिकडे कोणता डबा असेल, कारण की भरपूर तेव्हा डबे काढलेले असते. तर बघा आता हे असं काही लुक आपला दिसत आहे किचनचा. इकडे पूर्ण डब्याची रॅक आहे. आणि त्यानंतर इकडे हे जे डाळ होती तर ही डाळ साफ केली, म्हणूनच इकडे तर ही डाळ आहे तर ही पण दुपारी मी साफ करून घेतली होती. आणि हा जो कळणा नाही आडदाळ, तर ती काढली. आणि आज स्वयंपाकामध्ये मेनू आहे तो म्हणजेच भरपूर दिवस झाले म्हटलं मेथ्याचं आळण वगैरे काही केलं नाही, वाढल्या मेथ्या. तर त्या मेथ्या तेलामध्ये थोड्या करपू दिल्या आणि त्यानंतर इथे शेंगदाण्याचा कूट टाकून टोमॅटो तिखट मीठ टाकून वगैरे छान शिजवू दिलं. आणि त्यानंतर इकडे आपले टोमॅटो छान असे कांदा टोमॅटो नरम पडलेले आहे आणि बघा घट्टपणा पण आपला शेंगदाण्यामुळे आलेला आहे. आणि त्यानंतर इकडे मी आता छान व्यवस्थित पाणी सोडून उकळी येऊ देणार 4-5. तर आता इकडे माझ्या पोळ्या झाल्या आणि त्यानंतर इकडे शेवड्याला सुद्धा उकळी आली 2-3 आणि शेवड्या पण आता झालेल्या आहे. तर आता इकडे गॅस बंद करते आणि इकडे जे घासाचे भांडे आहे त्यावर इकडे चाळणीमध्ये पाणी काढून घेते. आता इकडे मांडलेलं आहे तेल आणि इकडे आपल्या शेवड्या पाणी झरासाठी म्हणून ठेवलेल्या. आणि इकडे कुरवड्या आहे, तर या आपल्याला कुरवड्या तळायच्या आहे वगैरे झाली. तर कुरवड्या मी काही तळल्याच नाही, म्हणजे मम्मीकडेच होती तर म्हणून आता म्हटलं कुरवड्या आहे आणि रस आहे तर आता कुरवड्या सुद्धा तळते. म्हणजे कुरवड्याने रस जाम भारी वाटते खाण्यासाठी, मला तर आवडते आणि मुलांना सुद्धा आवडते. आणि इकडे आता काय थोड्याशा तळायच्या म्हणून थोड्याशा जास्तीच तळून घेते. तर मग काल विचार होता की कालच रस कुरवड्या शेवड्या वगैरे करते, म्हणजे तर असंच झालं की समोसे ब्रेड पकोडे वगैरे होते म्हणून मीच विचार केला की नाही, म्हणजे नाश्ता वगैरे केल्यानंतर काही तेवढं जास्त जेवण होणार म्हणून केलेला नाही रस. आणि तो मेनू आज करत आहे. आणि इकडे मला दिसत असेल की कॅटली अशी का बरं ठेवली, तर ही मोठी कॅटली आहे, लागते तेवढं तेल मी या कॅटलीत काढते. तर ही कॅटली आता जशी या कॅटलीत तेल संपलं तर ही आता कॅटली घासते, म्हणून हे सगळं म्हणजे तेल
असतेच तेल, भरपूर सारं तेल असते म्हणून इकडं किती वेळ आपण असं धरून ठेवणार म्हटलं, इकडं पळत राहते तेल. आणि हे जे एक्स्ट्राची कटली आहे तर ही कटली म्हणजे आपलं दाळेल तेल वगैरे असतं, जसं की आता हे तळलेलं तेल जसं की आपण फराळच्या म्हणजे पदार्थ बनवतो तेव्हा टाकत नाही, तर या कटलीत काढून ठेवते. तर या तीनही माझ्या कटल्या, एकही कटली घेतलेली नाही आहे, सगळ्या या तीनही कटल्या आहे तर या लग्नाच्या अंधारामध्येच भेटलेले आहे. तिकडे चला, आपलं तेलसुद्धा तापलेलं आहे आणि आता आपण कुरड्या तळून घेऊ. तर आता इकडे आपल्या शेवळ्या, इकडे नैवेद्याचं वगैरे काढून ठेवलं आणि त्यानंतर इकडे रस, तर या ज्या कुरड्या आहे तर एवढ्या तळून घेतल्या आणि शेवळ्या आणि रस.